नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। तुम्ही पाहाल मित्र की मागे तुम्हाला दिसेल इथे की काही लाद्या दिसत आहेत, मार्बल दिसत आहेत। खरं तर मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे दिव्यांग कला विकास केंद्र आहे जे येणेरे इथे काम करतं आणि आत्ता आपण मुलांसाठी एक शौचालय उभं केलेलं आहे। अर्थातच लोकांच्या देणगीतून समाजातले अनेक लोक आपल्याला नेहमीच मदत करत असतात। काही लोक आर्थिक स्वरूपात करतात, काही लोक वस्तुरूप स्वरूपात करतात आणि आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते अगदी वाखाणण्यासारखं आहे की मी आज आलोय मंचरच्या बाजूलाच असलेलं आपलं आशापुरा मार्बल्स आणि त्या आशापुरा मार्बलचे जे मालक आहे आदरणीय राजेश अमृतलाल पटेल। तर हे पटेल दादा आहेत। खरं तर मी इथे आलो होतो की आपली जी मुलं आहेत, आपली मुलं बौद्धिक अक्षमता आहेतच, त्यासोबतच ते शारीरिक व्यंग देखील त्यांना असतं आणि त्यामुळं त्यांना नॉर्मल माणसासारखं वागता येत नाही आणि म्हणजे अगदी दैनंदिन ज्या गोष्टी आहे, मग शी करणं असेल, आंघोळ करणं असेल, ब्रश करणं असेल, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी त्यांना वेगवेगळ्या समस्यांना, अडचणींना सामोरं जावं लागतं। तर आपला जो शौचालय आहे त्या शौचालयाचं एक मार्बल तुटलं होतं आणि ते तुटल्यामुळं दुसऱ्या एका मुलाला जाताना तिथं अडचण येत होती आणि अगदी छोटंसंच मार्बल आहे। तुम्ही पाहाल की अगदी म्हणजे 2x18 इंचाचं हे मार्बल आहे। हे मला पाहिजे होतं आणि ते घेण्यासाठी मी अगदी जुन्नर नारायणगावमध्ये फिरलो, मला ते काही मिळालं नाही। परंतु इथे जेव्हा मी ह्या आशापुरा मार्बल्समध्ये आलो तेव्हा मी ह्या दादांना सांगितलं की मला असं मार्बल हवं आहे। त्यांनी लगेचच मला सांगितलं की साहेब तुम्हाला जे हवं ते घ्या। मित्र, हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की मी जेव्हा हे जे दादा आहेत, नवनाथ भाऊ आहेत किंवा त्यांच्यासोबत अनेक काही कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी मला हे मार्बल अक्षरशः कापून दिलं आणि योग्य मापात दिलं। 2-3 वेळा त्यांनी मापं घेतली आणि मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की समाजातले असे अनेक लोक आहेत, म्हणजे किंवा पटेल साहेब असतील किंवा त्यांच्यासोबत त्यांचे हे कार्यकर्ते असतील। अगदी तुम्ही पाहाल की खूप मोठा व्यवसाय आहे, म्हणजे कुठे तर आपल्या नारायणगाव मंचरच्या मध्येच असलेलं हे आपलं आशापुरा मार्बल्स आहे। तर ह्या दादांनी मला अगदी हे 2 मिनटात हे मार्बल कापून दिलं, ज्यामुळं माझं काम खूप सोपं झालेलं आहे। कारण मी सकाळपासून विचारत होतो की मी हे मार्बल कुठून आणू, कसं आणू, कोण कापून देईल, परंतु ह्या दादांनी दिलं। तर समाजातले असे अनेक लोक आहेत जे आपल्याला आपल्या नंदनवन कार्याला छोटा का होईना हातभार लावतात आणि खरं तर यांचा हा खारीचा वाटा देखील आमच्यासाठी मोलाचा ठरतो। तर मित्र हो, समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांच्यामुळंच खरं तर हे सामाजिक काम मी करतोय। चला तर मित्र हो, दादांना आपण शुभेच्छा देऊया। आज अक्षय तृतीया आहे, तर दादा तुम्हाला आमच्या नंदनवन परिवारातील सर्व दिव्यांग बांधवांकडनं अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आपला दिवस शुभ राहो। मित्र हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। शेअर याच्यासाठी करा की समाजातले म्हणजे आपलं जे काम आहे हे लोकांपर्यंत पोहोचावंच, त्याचा प्रचार आणि प्रसार झालाच पाहिजे। परंतु समाजातले असे लोक जे आहेत जे आपल्याला छोट्या गोष्टीमध्ये अगदी मदत करत असतात, तर त्यांचं प्रति मी कृतज्ञ राहावं या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे। चला तर आपला दिवस शुभ राहो। आपणा सर्वांना देखील अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।